आणि शीतलताईच्या माध्यमातून म्हणायचं झालं तर त्यांचं खरंच वक्तृत्व आणि कर्तृत्व आणि या कर्तृत्वाच्या जीवावर आणि या वक्तृत्वाच्या जीवावर आम्ही आज त्यांना जिल्हा परिषदची जी उमेदवारी आहे ती जाहीर केलेली आहे। एका क्षणातच दादाने ती उमेदवारीवर लाथ मारून, कारण जे खरोखर सहजगता मिळणारी ती उमेदवारी होती त्यांना लाथ मारून ती शीतलताई या फराटे यांना उमेदवारी बहाल केली। वंचित बहुजन घटकासाठी केलं काम किंवा सरपंच पद असो त्यांना त्यातून गेली 10 वर्ष जे ते काम करतात ते खरोखर म्हणजे वाखाणा करत आहे आणि त्यांच्या इतका डायनॅमिक लीडर मला वाटते योग आणि युतीचं ते आशास्थान आहे। त्यामुळे निश्चितपणानं या बुद्री-बोरोडे मतदारसंघात परिवर्तन अटळ होईल। आणि दादांच्या बद्दल बोलायचं झालं तर ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ कॅन्डिडेट बाळासाहेब फराटे गोरगरिबांच्यासाठी अगदी जिव्हाळ्याचं नातं समजून एवढं मोठं उद्योगपती असताना सुद्धा अगदी कधी रात्रीचे 12 वाजता म्हणाल तर तुम्ही त्या ठिकाणी ते धावून येणारी अशी व्यक्ती आहे। पण एवढं शिवसेनेकडे एवढं असतं क्या बडा तर दम बडा। विरोधकांनी किती गाजाविजा केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही। तिन्हीच्या तिन्ही निवडून येणार याच्याबद्दल मला काही शंका वाटत नाही। त्यामुळे ते निश्चितपणे या मतदारसंघातून निवडून येणार याबद्दल माझं काही एक कार्यकर्ता म्हणून दुमत नाही। हा यो भगवा आहे जो पूर्ण 7 तारखेला दिसेल की काय भगवा असेल किंवा काय नाही ते। आत्ता गाठलेल्या बिद्री बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बिद्री बोरोडे हा मतदारसंघ अक्कंड जिल्ह्यामध्ये अक्कंड तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा राज्यामध्ये सुद्धा गाजलेला आहे। आणि याचे मूळ कारण म्हणजे सदाशिवराव दादोबा मंडलिक, एक खंबीर नेतृत्व आणि तत्वनिष्ठ असणारा माणूस या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होऊन गेला। आणि त्याच्या माध्यमातूनच आता आपण या मंडलिक गटाच्या माध्यमातून आदरणीय आमचे नेते युवा नेते बालादादा फराटे आणि आदरणीय नवीन आमच्या गटामध्ये ज्यांनी पक्षप्रवेश केला त्या शीतलताई फराटे यांच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निवडणुका लढवत आहोत। आणि जर कार्याचा जर आढावा घ्यायचा झाला तर दादांच्या माध्यमातून बरीच कामे या बोरोडे गावामध्ये झालेले आहेत। पेन्शन असतील किंवा अन्य कुठले घरकुल असतील या माध्यमातून सुद्धा भरपूर कामे या बोर्डामध्ये बालादादा फराटे यांच्या माध्यमातून झालेले आहेत। आणि शीतलताईच्या माध्यमातून म्हणायचं झालं तर त्यांचं खरंच वक्तृत्व आणि कर्तृत्व आणि या कर्तृत्वाच्या जीवावर आणि या वक्तृत्वाच्या जीवावर आम्ही आज त्यांना जिल्हा परिषदची जी उमेदवारी आहे ती जाहीर केलेली आहे। आणि त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा युवकांच्यासाठी आणि युवतींच्यासाठी आणि समाजकार्यासाठी तिने या कामात आपल्याला झुकून द्यावं आणि बालादादांच्या माध्यमातून इथून पुढे जो आपल्या गावाचा विकास किंवा तालुक्याचा विकास होणार आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत सांगतोय। आणि नेते म्हणून सर्वसामान्य माणसांना कधी तिथं पद मिळणार आहे आणि काय मिळणार आहे, म्हणजे इतरांनी फक्त सतरंजाच उचलायच्या काय असा प्रश्न निर्माण आमच्यासारख्या सर्वसामान्य मतदारांच्या मनात निर्माण होतो। त्यामुळं निश्चितपणानं ह्या बुद्री-बोरोडे मतदारसंघात परिवर्तन अटळ होईल, कारण भाकरी करपळत आलेली आहे आणि ते आता परतायची वेळ आलेली आहे। अशी म्हणजे सर्वसामान्य लोक कोण आहेत का यात उमेदवार, मग युती कशासाठी आहे, म्हणजे आपल्या लोकांची पदं देऊन त्यांना मान सन्मान प्रतिष्ठा ठराविक मोठभर लोकांच्यासाठी प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठीचं साधन आहे काय? ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणजे पंचायत राज समितीची ज्या ज्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्या गोरगरिबांच्यासाठी राबवण्यासाठीचं हे माध्यम आहे। आणि ते माध्यम राबवण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ते सुद्धा इच्छुक असतात। त्यांच्या आमदारकीला, लोकसभेला, विधानसभेला लोक आपल्या हाडाची काढं रक्ताचं पाणी करून यांच्यासाठी राबत असतात। आणि त्यामुळे निश्चितपणानं ह्या मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही सीटा बालाजी फराटेंचं सुद्धा या 10 वर्षातलं काम आहे। त्यामुळे निश्चितपणानं या बिद्री बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघ महायुती जरी झाली असेल त्या नेत्यांची, त्यांचे खालचे स्थानिक कार्यकर्ते सर्व कारण डोकी फुटून घेणारी माणसं, एकमेकाच्या विरोधात लढणारी माणसं, हे नेते एक होतात म्हणून कोण लोक एक होणार नाहीत। निश्चितपणे या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देतील आणि चांगल्या बहुमतानं त्यांना धनुष्यबाण या चिन्हावरती निवडून देतील अशी मला अपेक्षा आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बुद्री बोरोडा संघ आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गाजलेला आहे। याच मतदारसंघातून 1967 साली खासदार सदाशिवराव मंडलिक निवडून आले होते आणि याच माध्यमातून अनेक गावचा म्हणण्यापेक्षा तालुक्याचा विकास, जिल्ह्याचा विकास खासदार सदाशिवराव मंडलिकांनी या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून गेल्यानंतरच केलेला आहे। ही त्यांची सुरुवात होती आणि त्या माध्यमातून हा जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे एक महत्त्वाचा ठरलेला आहे।
5 फेब्रुवारी 2026ला जी निवडणूक होणार आहे याच माध्यमातून आमच्या बुद्रुक बोरोडा मतदारसंघातून पंचायत समितीचे उमेदवार बालाजीदादा फराकटे आणि जिल्हा परिषद उमेदवार शीतलताई फराकटे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. आणि दादांच्या बद्दल बोलायचं झालं तर खरोखर दादा अगदी गोरगरिबांच्यासाठी अगदी जिव्हाळ्याचं नातं समजून एवढं मोठं उद्योगपती असताना सुद्धा अगदी कधी रात्रीचे 12 वाजता म्हणाल तर तुम्ही त्या ठिकाणी ते धावून येणारी अशी व्यक्ती आहे. आणि म्हणूनच त्यांना जिल्हा परिषदसाठी उमेदवारी यांची फिक्स झाली होती. पण अशाच काही घडामोडीमध्ये शीतलताई फराकटे याने दुसऱ्या पक्षातून इकडे येण्याचा ज्यांनी मागणी केल्यानंतर एका क्षणातच दादाने ती उमेदवारीवर लाथ मारून, कारण जे खरोखर सहजगता मिळणारी ती उमेदवारी होती त्यांना लाथ मारून ती शीतलताई या फराकटे यांना उमेदवारी बहाल केली. आणि फार मोठा त्यांचा एक त्याग म्हणावा किंवा फार मोठा परित्याग केलेला आहे त्यांनी. आणि याचं श्रेय समजून त्या दोघांनाही अगदी भरघोस या मतदारसंघातून मतदान मिळणार हे अगदी म्हणजे कागदावली रेस आहे. आणि त्यांना मतदान मिळवून ती दोन्हीही उमेदवार मोठ्या बहुसंख्येने उमेदवार निवडून येणार. हे उमेदवार तिन्हीच्या तिन्ही निवडून येणार ह्याच्याबद्दल मला काय शंका वाटत नाही. कारण का आमच्या बिद्री गावात मला म्हणायचं आहे की पूर्णपणे आमचा ताकदीनं मंडलिक गट बालाजीदादा फराकटे यांच्या पाठीशी व शीतलताई फराकटे यांच्या पाठीशी आम्ही आहोत. मला म्हणायचं आहे शीतलताई फराकटे हा राज्यात गाजलेले आहेत. त्यांचं तसं वक्तृत्व आणि मला म्हणायचं आहे महिला संघटना याच्या बाबतीत त्या भरपूर त्यांनी काम केलेलं आहे. आणि महिलांच्यात मला वाटतं महिला सबलीकरण म्हणा काय असतील त्या इतर गोष्टी त्यासाठी त्या मला वाटते मी कायमपणे त्यांना बघत आलेलं आहे की त्या कायम पुढाकार घेत आहेत. त्यामुळे त्यांना या बिद्री बोर्डे मतदारसंघात तीळ मात्र शंका नाहीत. पंचायत समितीचे बालाजीदादा फराकटे हे देखील नामांकित उद्योजक आणि सर्वांशी मला म्हणायचं आहे की ते सर्वांच्या बरोबर पोचलेले आहेत आणि ते देखील निवडून येणार ह्यात मला तीळ मात्र शंका नाही. उच्चांकी मतांनी निवडून येणार. तर आता ही होऊ घातलेली निवडणूक आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती, त्याचे जे काही जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार आहेत शीतलताई फराकटे त्यांच्याबद्दल मी आता मागाशीच बोललो. त्यांचं आता त्या मागं ज्या पक्षामध्ये होत्या त्या पक्षामध्ये त्यांचं संघटनात्मक काम किंवा एकूण वंचित बहुजन घटकासाठी केलेलं काम किंवा सरपंच पद असताना त्यातून गेली 10 वर्ष जे ते काम करतात ते खरोखर म्हणजे वाखाणा करत आहे. आणि त्यांच्या इतका डायनॅमिक लीडर मला वाटते युवक आणि युवतींचं ते आशास्थान आहे. असा दुर्लभ उमेदवार आमच्या मतदारसंघात मंडलिक गटाला मिळाला आहे. त्यामुळे ते निश्चितपणे या मतदारसंघातून निवडून येणार याबद्दल माझं काही एक कार्यकर्ता म्हणून दुमत नाही. दुसरी गोष्ट मी ज्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ कॅन्डिडेट बालाजीदादा फराकटे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ही एक अशी व्यक्ती आहे की आत्ता अलीकडचं जर उदाहरण गेलं तर आता बघताय तुम्ही की खुर्चीसाठी माणूस किती म्हणजे अगदी एखादं तिकीट मिळण्यासाठी मग ते अगदी मंडळाचं जरी असेल पद मिळण्यासाठी किती उठाठेव किंवा किती खटाटोप करतोय. पण किती हे करतात. तर कुठल्याही प्रकारचा हव्यास किंवा कुठल्याही प्रकारची म्हणजे लालसी स्वभाव राजकीय एखादी खुर्ची मिळावी आणि कार्यकर्त्यांना वेठी धरून केवळ स्वार्थासाठी काम करावं अशा प्रकारचं त्यांच्यावर कधी ते फार मोठे म्हणजे त्यागी आहेत. त्यांनी आत्ताच ज्वलंत उदाहरण घेतलं तर आपल्याला मिळालेली जिल्हा परिषद सदस्यपद हे त्यांनी शीतलताई फराकटेने दिले. आणि दुसरी गोष्ट मागच्या पंचवार्षिकमध्ये तुम्ही जर विचार केला तर पंचायत समिती बोरोडे मतदारसंघामध्ये आरक्षण होतं अनुसूचित जातीसाठी. आता अशी बरीच लोक आहेत की जरी मतदारसंघ आरक्षित झाला काय झाला तरी एखाद्या मागासवर्गीय प्रतिनिधीला संधी द्यावी असं कोण म्हणत नाही. बरेच तसं म्हटलं तर बालाजीदादांनी आपल्या एका कार्यकर्त्याबद्दल असा हे केला की आमच्या जनरल लोकांना सारखी सत्ता येत राहते पण मागासवर्गीय एक घटक असा आहे की त्यांना कधीतरी 50 वर्षातून एक वेळा सत्ता येते पण त्यांनी सत्ता कधी बघायची. तर असं मनाचा मोठेपणा दाखवून त्यांचाच एक कार्यकर्ता गेल्या पंचवार्षिकमध्ये मंडलिक गटातूनच ज्याचं नाव अनिल बला त्यांना त्यांनी पंचायत समितीची उमेदवारी दिली. ती मिळावी ह्यासाठी त्यांनी संजयदादांच्या सर्किट हाऊसवरती आमच्या माणसाला मागासवर्गीय माणसाला न्याय मिळालाच पाहिजे अशा प्रकारची ठाम भूमिका घेऊन त्यांनी त्यांना उमेदवारी देऊन जवळजवळ निवडून आणण्यातला प्रकार म्हणजे 100 मताने ते फक्त अवघे पडलेत. हे काय मी त्यांचा प्रतिमा माझं स्वतःचं वक्तव्य नाही तर जे उमेदवार त्यांचे होते अनिल बल्लाळ त्यांचं हे वक्तव्य आहे. त्यांनी खुद्द सांगितलं की बालाजी एवढ्या मोठ्या मनाचे आहेत. अशा प्रकारे मी त्यांच्याबद्दल एवढंच बोलेन की जसं पूर्वीच्या काळामध्ये शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेंना नुसतं हॉटेल घालून दिलं म्हणजे झालं नाही
तर त्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी स्वतः त्या काळामध्ये तुम्ही जर विचार केला तर त्या काळामध्ये नुसतं हॉटेल घालून दिलं नाही, पण बरेचशी मंडळी तिथं चहा प्यायला जाताना खालोल करत होते. कारण शाहू महाराजांच्या प्रशासनामध्ये सगळे देशमुख देशपांडे वगैरे अशी सगळी मंडळी होती ना. पण खुद्द ज्यावेळी राजे चहाला तिथे गेले त्यावेळी त्यांना ऑटोमॅटिकच चहा प्यावा गेला. म्हणजे विचार कृतीत आणणारा म्हणून ज्यांची ओळख आहे छत्रपती शाहू महाराज. तसेच बाळादादा फराडे सुद्धा आमचे हे नेते आहेत. हे केवळ व्यासपीठावरती घोषणा करणे, केवळ आश्वासने देणे असं मर्यादित काम न करता तर ते कृती करून दाखवतात. म्हणून त्यांना मी विचार कृतीत आणणारा असा आमचा एक युवकांचा, विशेषतः बोर्डे मतदारसंघाला आमच्या युवकांना म्हणा, महिला वर्गांना म्हणा, एकूण सर्व वंचित घटकांना, विशेषतः मागासवर्गीयांचा एक नवीन बोर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांची आधारस्तंभ म्हणून एक नवीन नेतृत्व मिळाले असं म्हटलं तर मी एक सामान्य करता मला काय वागू वाटत नाही. लक्षात ठेवा. त्याचबरोबर सत्ता असल्यानंतर कोणीही काम करेल, पण सत्ता नसताना सुद्धा आता ऍक्च्युली ते पंचायत समितीला उभारलेत, पण ऍक्च्युली तुम्ही इथून मागं 10 वर्षात त्यांच्या कामाचा जर तुम्ही आढावा घेतला, खुद्द म्हणजे बाळादादा फराडेचा, त्याने जी कामं केलीत ती जिल्हा परिषद सदस्यांची कामं आहेत. मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अंतर्गत महिला व बाल कल्याण असेल, बाल संगोपन असेल, राष्ट्रीय कुटुंब कल्याण असेल. आता परवाच मी 2 क्लेम मिळून आणलेत आमच्या गावामध्ये किंवा आमच्याच समाजामध्ये. मागासवर्गीय म्हणजे दारिद्र्यशाली कुटुंब असणारे, जो ज्या कुटुंबाचा करता 58च्या आत आहे आणि ते कुटुंब जर दारिद्र्यशाली असेल तर त्याला 20,000चा राष्ट्रीय कुटुंब कल्याण अंतर्गत अनुदान मिळते. तर ते अनुदान मिळवून त्यांचं काम बालाजीने केलंय. त्याचबरोबर अशा वृद्ध असतील, अपंग असतील, निराधार असतील, विधवा असतील, परित्यक्त्या असतील, अशा सर्व जवळजवळ आतापर्यंत 150 लोकांच्या त्यांनी पेन्शन करण्याचं काम केलं. कारण ते खुद्द मी काम करतोय. असं कुठलंही क्षेत्र नाही किंवा असं कुठलंही हे नाही की त्या कामाला त्यांचा स्पर्श नाही. आणि एकूण त्यांचं वागणं म्हणा किंवा हे विचार करता तर सर्वसमावेशक, त्यांना कुठल्याही पदाचा अहंकार किंवा डोक्यात हवा ठेवून किंवा अगदी ग्राउंड लेवलवर, अगदी खालच्या तळागाळात सुद्धा मिसळण्याची जी त्यांची हे आहे, त्यामुळंच त्यांनी म्हणजे त्यांच्याही पेक्षा अगोदर लोकांच्या मध्ये असे होते की बाळादादांना उमेदवारी घ्यावी. आणि निश्चितपणे हा आपला जो मतदारसंघ आहे आणि आम्ही जो हा जो मतदार आहे तो निश्चितपणे असं म्हणेन की आम्हाला बाळादादांच्या रूपानं एक आम्ही भाग्यवान आहोत या मतदारसंघातले मतदार. इतकं चांगलं प्रतिनिधित्व, इतकं चांगलं उमेदवार म्हणून आमच्या समोर उभा आहे. तर त्याचं निश्चितपणे आम्ही या मतदारसंघातले सर्व मतदार सोनं, आणि ते तरी निश्चितपणे सत्ता नसताना जर ते एवढे काम करत असतील तर सत्तेत आल्यानंतर निश्चितपणे एखाद्या खरोखर मोठ्या राजकीय व्यक्तीला, एखाद्या आमदाराला सुद्धा लाजवतील एवढी चांगली कामं करून दाखवलेली आहेत. आणि इथून पुढे सुद्धा ते भविष्यात करतील याबद्दल माझा म्हणजे अगदी ठाम विश्वास आहे. आणि निश्चितपणे आम्ही त्यांना या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिकार, एक युवकांचे सर्व घटकांचे आश्रयस्थान म्हणून निवडून देणार. यामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून आणि सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी ग्वाही देतो. माझं मत या निवडणुकीमध्ये मंडळी साहेबांच्या आशीर्वादानं, दादांच्या आशीर्वादानं तिन्ही उमेदवार निश्चितपणानं निवडून येणार याच्यात तीळ मात्र देखील शंका नाही. कारण या पाठीमागे दादाने केलेले कार्य, साहेबांनी केलेले कार्य, त्याचबरोबर भैयाने केलेले जे युवकांच्या दृष्टिकोनातून जे कार्य आहे ते फार मोठं योगदानाचं आहे. आणि हे निश्चितपणानं हे विजयापर्यंत हे कार्य निश्चितपणानं नेऊन ठेवणार आहे. आणि त्याचबरोबर या बिद्री बोरवडे मतदारसंघातून शीतलताई फराकटे, माननीय आमचे मित्र बालाजी फराकटे, निवास पाटील साहेब हे प्रचंड बहुमताधिक्याने निवडून येणार. विरोधकांनी किती गाजाविजा केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण जनता, आम जनता ही संजय दादांच्या पाठीमागे आहे, वीरेंद्र भाईंच्या पाठीमागे आहे. आणि निश्चितपणानं शिवसेनेच्या तिन्ही शिका या मतदारसंघातील निवडून येणार याबद्दल माझी निश्चित खात्री आहे. आणि हे आम्ही यशस्वी घोड दगड निश्चितपणानं काय करू, तेवढ ठेवू.